आणि या कार्यक्रमाच्या येण्यापूर्वी ते आपले या भागाचे ज्येष्ठ नेते माधवरावजी शिवणकर यांची ही तब्येताची विचारपूस करण्यासाठी आठवत आहे. नितीनजी, महादेवरावजी, त्या काळात प्रमोद महाजनजी, गोपीनाथजी मुंडे हे सर्व नेत्यांच्या मुळे आणि या भागामध्ये एक सक्षम पक्ष म्हणून आता उभा राहिलेला आहे. अनेकांना कारण वर्षोनवर्ष आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिला आणि मी नितीनजीला सांगत होतो, आमगावच्या तालुक्यामध्ये दोनच पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आणि हे दोन शक्ती एकत्र आल्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये नक्कीच त्याच्या मंदिर लढू आपण. तर आपल्या गोंदियामध्ये युती राहणार का? नाही, शिंदे साहेबांचे जे मत आहे ते त्यांची वैयक्तिक इच्छा आहे की युतीमध्ये असल्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीसोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत लढू म्हणून. ते आमचे जे वरिष्ठ नेते आहे देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळेजी आणि आता चव्हाणजी जे कार्याध्यक्ष आहे आपले, ते ठरवतील, ते आदेश देतील का युती पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये किंवा नगर परिषदमध्ये येत्या काळात कंटिन्यू ठेवा किंवा नव्यानं करा, तर आपण युती करू. पण आज तारखेला माझे जसं मत आहे, मी आपले पक्षाचे मोठे अधिकाऱ्यांना विचारलं, नेत्यांना विचारलं, त्यांचं असं मत आहे की नगर परिषद निवडणूककरिता, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूककरिता आपल्यासोबत युती नाही आणि आम्ही स्वबळावर जाणार. सध्या राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे. आगामी काळात जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याच्यामध्ये भाजपने एकला चालवण्याचा भूमिका घेतल्याची बघायला मिळत आहे. राष्ट्रवादीची काय भूमिका असेल? हे सर्व निर्णय म्हणजे जे राज्य स्तरावर जे नेते काम करतात ते घेतात. तुम्ही पाहिला जिल्हा परिषदची निवडणूकमध्ये आम्ही महायुतीची सत्ता स्थापित केली. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या उपाध्यक्ष, आणि एकता राहिली तो शक्ती राहते. आणि कोणी काय म्हणते त्याच्यावर आम्ही काय विश्वास करत नाही. आमचा विश्वास हे आहे की वरच्या जे नेतृत्व आहे महायुतीमध्ये, जे वरच्या नेतृत्व आहे ज्या पद्धतीने जे ठरवेल त्या पद्धतीने आम्ही काम करणार.